नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. उद्याचा महाराष्ट्र बंद राजकीय बंद नाही. उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत बंद असणार. उद्धव ठाकरेंची माहिती. तर उद्या लोकल आणि बस सेवा देखील बंद ठेवायला हवी, ठाकरेंचं आवाहन. सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी करू नये. उद्या सरकारनं दादागिरी केली तर जनताच तुमचा फज्जा उडवणार. उद्याच्या बंदवरून ठाकरेंचा महायुतीला इशारा. बदलापुरातील घटनेबाबत जनभावना व्यक्त करण्यासाठी उद्याचा बंद. सर्व नागरिकांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावं, शरद पवारांचं आवाहन. बदलापुरातील आंदोलन राजकीय होतं असं बोलणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अयोग्य. शरद पवारांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका. उद्याचा महाराष्ट्र बंद 100% यशस्वी होतोय, संजय राऊतांचं वक्तव्य. बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या ठाकरे गटाचा महाराष्ट्र बंद. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांची बंद विरोधात याचिका. बंद करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता सराफ यांचं कोर्टात स्पष्टीकरण. बदलापुरातील घटना आमच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केली. मुलींवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग केला पाहिजे. राज ठाकरे यांचं बदलापूरच्या अत्याचार घटनेप्रकरणी वक्तव्य. बदलापुरातील शाळेवर पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल. शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुलींच्या शौचालय मध्ये पुरुष कर्मचारी ठेवल्यानं शाळेवर कारवाई. बदलापुरातील शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू. घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही बसवण्याची शाळा प्रशासनाला उपरती. शाळेतीलच कॅमेरा कर्मचाऱ्यानं 2 चिमुकलींवर केले होते अत्याचार. ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांची नाराजी. सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा नको, काँग्रेसची भूमिका. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या पक्षामध्ये कुणी इच्छुक नाही. आम्हाला सत्तेत परिवर्तन हवंय. राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन देण्याची इच्छा. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणं गरजेचं आहे, संजय राऊतांचं वक्तव्य. तर आमचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून भाजपनं 2019 मध्ये फडणवीसांनी आमच्या जागा पाडल्या होत्या, संजय राऊतांचा आरोप. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर नाना पटोलेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीची साथ सोडू शकतात. मला पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असं ठाकरे म्हणू शकतात. चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. विधानसभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण केले जाणार. सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावर निर्णय. भाजप आणि संघाच्या सर्व्हेवर भाजपच्या आमदारांचं भविष्य ठरणार. तुतारी हाती घ्यायची का? समर्जित घाटगेंचा कार्यकर्त्यांना सवाल. तर कार्यकर्त्यांचा देखील घाटगेंना तुतारी हाती घेण्यास होकार. कागलमध्ये समर्जित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ लढत जवळपास निश्चित. दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी विदर्भ दौरा आखला. यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा दौरा करणार. राज ठाकरे यांची माहिती. यवतमाळच्या वणी मतदारसंघामध्ये राजू उंबरकर यांना मनसेकडून उमेदवारी. वणीमधील सभेमध्ये राज ठाकरे यांच्याकडून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे सत्तेत दिसेल. मनसे सत्तेमध्ये आल्यावर तुमचे प्रश्न सुटतील. यवतमाळच्या वणीतील सभेत राज ठाकरेंचं वक्तव्य. थोड्याच वेळात नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. मुख्यमंत्री शिंदे नाशिकमध्ये दाखल. तपोवन मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. लाडक्या बहिणींसोबत दादा भुसे यांचा बसमधून प्रवास. सिटी लिंक आगारा शेजारील तपोवन मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. निवडणुका आहेत म्हणून मला सुरक्षा दिलेली असावी. माझ्या दौऱ्याची खात्रीला एक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. झेड+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया. पोलीस यंत्रणा कुचकामी म्हणून पवारांना सीआरपीएफची सुरक्षा. पवारांबाबत माहिती घेण्यासाठी सुरक्षा दिली जाऊ शकते. राऊतांची खोचक टीका. शरद पवारांची सुरक्षा ही देशासाठी महत्त्वाची. शरद पवारांच्या काळजीपोटी सुरक्षा वाढवण्यात आली. शरद पवारांच्या सुरक्षेवर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचा वडेट्टीवार. पटोलेंना घेराव. मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी. विरोधी पक्षनेत्यांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची. आंदोलकांची भूमिका. भाजपच्या किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष खंडेराव आघाव यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. भाजपमध्ये न्याय मिळत नसल्यानं आघाव यांची जरांगे पाटील यांच्याकडे जिंतूर सेलूमधून उमेदवारीची मागणी.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, यासाठी आंदोलन करणार. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार कशा पूर्ण करत नाही तेच बघतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. रविकांत तुपकर यांच्यासोबतच्या शेतकऱ्यांकडून आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन. तुपकरांच्या अटकेनंतर गिरगाव चौपाटीवर शेतकऱ्यांचं आंदोलन. सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जुंपली. विशाल पाटील काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असल्याची ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांची टीका. शेवडी विधानसभेवरून ठाकरे गटामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह. विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्यासह आणखी काही पदाधिकारी इच्छुक. अजय चौधरींनंतर सुधीर साळवी यांचे देखील समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल. भाजपचे माजी आमदार बाळ माने आणि उदय सामंत यांच्यामधला राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटला. रत्नागिरीतील मिऱ्या गावातील एमआयडीसीवरून बाळ माने आक्रमक. फडणवीसांना पत्र लिहित भूसंपादनाचा आदेश तात्काळ थांबवण्याची विनंती. वर्ध्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची समीक्षा बैठक. बैठकीला मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची देखील उपस्थिती. दिल्लीमध्ये झालेल्या वक्फ बोर्डाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये सरकार आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये खडाजंगी. वक्फ बोर्डातून कल्याणच्या हाजी मलंग गडाला वगळावं, शिंदे गटाची संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मागणी. श्रीरामपूरमध्ये बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि विद्यार्थिनीचा मोर्चा. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्यामध्ये बदलापूरच्या घटनेचा निषेध. पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपूरच्या मौदा शहरामध्ये विद्यार्थ्यांची रॅली. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन. मुंबईच्या कांदिवलीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. समतानगर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडून बँकांबाहेर गर्दीचा आढावा. एसटी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी कृती समितीकडून आंदोलनाची हाक. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास 3 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. मुंबई सेंट्रल आगारामध्ये निदर्शनं. क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना दंडाची नोटीस. अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाचा महसूल विभागाकडून ठपका. रत्नागिरीच्या जयगड रीळ इथं ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रवीण आमरे यांच्या मालकीची जागा. नागपूरमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. अंबाझरी पोलिसांकडून तिघांना अटक. आरोपींकडून 117 एटीएम कार्ड जप्त. बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा 9 दिवसांपासून संप सुरूच. डॉक्टरांच्या संपामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे मात्र मोठे हाल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी निदर्शनं करत काम बंद आंदोलन. नांदेडच्या किनवट तालुक्यातील नेचपूरमधील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचं उपोषण. जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी 3 दिवसांपासून ग्रामस्थांचं उपोषण. वाशिम तालुक्यातील ढिल्लीमध्ये सागाची अवैध विक्री केल्याप्रकरणी वन विभागाची कारवाई. एका आरोपीला ताब्यात घेत 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग हक्क अधिनियम 2016 एक दिवसीय कार्यशाळा संपन्न. कार्यशाळेला जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती. दिव्यांगांप्रती संवेदनशीलतेनं काम करण्याचं आवाहन. बीडच्या परळीमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला मोठा प्रतिसाद. राज्यभरातील शेतकऱ्यांची कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी. पालघरच्या वाडा इथल्या गोरे गावातील साईनाथ पारधी या तरुणानं जागतिक कुस्ती स्पर्धेत नाव कोरलं. साईनाथनं 51 किलो ग्रिको रोमन प्रकारामध्ये कझाकिस्तानच्या पैलवानाला पराभव करत कांस्य पदक जिंकलं. राज्यामध्ये काही ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढणार. पुढील 4 दिवस पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. अकोल्याच्या अकोटमधील काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. धुळ्याच्या शिंदखेड तालुक्यामध्ये पावसाची संततधार. सततच्या पावसानं कापूस, मका, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला तर अनेकांच्या शेतामध्ये मात्र पावसाचं पाणी तुंबलं.
बुलढाण्याच्या खामगावमधील देवठाणा लघु प्रकल्पाच्या सांडव्याला लिकेज, शेकडो एकर शेतीमधील पिकं धोक्यात, लाखो लिटर पाण्याची नासाडी. भुसावळच्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले. धरणामधून 50,000 ते 75,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग काढण्यात येणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणाचे 25 दरवाजे उघडले. धरणामधून 1,01,551 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानमध्ये पाणी शिरलं. जळगावच्या चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. काही परिसरातील रस्ते देखील जलमय.